आता आम्ही मंत्र्याला रस्त्यात त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत. संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशी तुमच्या तालमी चालवतो, तो बिअर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता. अरे माझी जरा माहिती घ्या नीटनीटकी. महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती मला एवढं सांगतो, गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है. तुम्ही जो अन्याय अत्याचार करताय ना, त्या अन्याय अत्याचार फलटण मध्ये त्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा त्यावेळेला संपदाची आत्महत्या झाली. तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता, पण 6 महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे, तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते. मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही. संपदा मेली तुम्ही सांगताय 7:30 वाजता, आणि तुम्ही तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला, तिचा मोबाईल कुणी घेतला, की ज्याप्रमाणे राज्य महिला आयोग वागतंय या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका संशयास्पद वाटते का? 100% आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे. आरोपीला वाचवण्याचा आयोग आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे. मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मिली, पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक रोज मारतायत, रोज तुम्ही छळ करताय, अशा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय. संपदाच्या एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका, पण संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं. म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील. ती संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे. एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठं राहतोय नेमकं? देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे. ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होत आहेत. मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. याच्यापेक्षा आणि का तुम्ही एसआयटी लावत नाही? ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे? तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय? याच्यापेक्षा दुर्दैव काय? संपदा मुंडेंची जी मैत्रीण आहे निंबाळकरचं करायचं काय? संपदा मुंडेने जे सांगितलं ते ऐकून अक्षरशः मन शून्य झालं. संपदा मुंडेला कशा पद्धतीने त्रास होता, तिला किती खालच्या पातळीवर जाऊन टॉर्चर केलं जात होतं हे त्या ठिकाणी संपदाच्या मैत्रिणीने मला फोन करून सांगितलेलं आहे. जे हस्ताक्षर होतं ते मिळत नाहीये, वेलांटी पहिली दुसरी त्याच्यावर 100% हस्ताक्षराबद्दल शंका आहे. ती संपदा जी 4-4 पदाचा जॉब द्यायची ती 4 वेळी हातावर लिहून कशी आत्महत्या करील हा संशय ना. आणि तिचा जे चौकशीचा जॉब आहे तोच तिचा त्या ठिकाणी मृत्यूपूर्व जॉब हा सरकार का ग्राह्य धरत नाही? हँडरायटिंग एक्सपर्टकडे ते का पाठवत नाही? आणि सगळे मधुदीप हॉटेलचे भोसलेच आहे रणजित निंबाळकरशी संबंधित त्याचं सीसीटीव्ही फुटेज 2 दिवसाचं. संपदा ज्या दिवशी तिथं गेली त्याच्या अगोदर 2 तास आधी संपदा गेल्याच्या नंतर 2-2.5 तास हे का त्या ठिकाणी केलं नाही? आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत खरं तर हे आंदोलन आहे. महबूब शेख जे प्रवक्ते आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय पोलीस अक्षरशः धरपकड करतायत सगळ्या कार्यकर्त्यांची, पण कार्यकर्ते उठायला तयार नाहीत. सगळ्यांना पोलीस त्या म्हणजे ताब्यात घेण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं या सगळ्या संदर्भात लक्ष द्यावं. त्याचबरोबर चौकशी जी आहे ती निपक्षपणे केली जावी अशी मागणी करत हे सगळे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. घोषणाबाजी केली जाते. आपण पाहतोय सरकार राज्य सरकार होश में आओ, त्याचबरोबर सरकार मुर्दाबादच्या ज्या घोषणा आहेत त्याही या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपण पाहतोय अक्षरशः या कार्यकर्त्यांना फरफडत नेलं जात आहे. जी प्रक्रिया ती खरं तर पोलीस करतायत आणि अशा अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा
ही मागणी करत वेगवेगळ्या संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आणि आता आपण पाहतोय इतर कार्यकर्त्यांना देखील हे सगळे पोलीस जे आहेत ते ताब्यात घेत आहेत. प्रामुख्यानं मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन असल्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता अशा पद्धतीनं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना उचललेला आहे, म्हणजेच ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी. आणि घोषणा ज्या आहेत त्या देखील दिल्या जात आहेत. बीजेपी सरकार हाय हाय अशा पद्धतीनं या बीजेपी सरकार बीजेपी सरकार अरे हे पण पोलिसांचं भाऊ तुमच्या किंमत असेल तर तुम्ही हे संपदाला न्याय देण्यासाठी पोलीस फोर्स वापरा. बेगर मोकाट फिरतात तुम्ही, आंदोलन करा या ठिकाणी अशा पद्धतीने वागणूक देताय. अरे ही वागणूक